नमस्कार मित्रांनो, सह्याद्री नेचर ट्रेल्सच्या जलदुर्ग खांदेरीच्या दुसऱ्या भागात मी सर्व इतिहासप्रेमी रसिक प्रेक्षकांचे स्वागत करतो। मागील भागात आपण खांदेरीची भौगोलिक रचना पाहिली, थळपासून खांदेरी पर्यंतचा थरारक जलप्रवास अनुभवला, वेताळ देवाचे दर्शन घेऊन खांदेरीच्या स्थापनेचा इतिहास ऐकता ऐकता गडभ्रमंतीची सुरुवात केली। आजच्या दुसऱ्या भागात ही दुर्ग भ्रमंती अशीच सुरू ठेवत खांदेरीच्या इतिहासाचा देखील मागोवा घेऊया। चला तर मग आजच्या भागाची सुरुवात करूया। मागील भागाच्या अखेरीस आपण तटबंदी मधील गोदामाची रचना बघितली, तेथून पुढे परत तटावर चढून आता नवीन भागातील दुर्ग दर्शनाची सुरुवात करूया। गडभ्रमंतीसाठी तटबंदीवरून फिरताना आपल्याला तटबंदीच्या फांजीवर जागोजागी अशी खळगी बनवलेली दिसतात। ही खळगी तत्कालीन मराठा सैनिकांच्या खेळण्यासाठी बोर्ड गेम सारख्या उपयोगात आणली जात असावी। आपल्याला येथे फिरताना सध्या येथे पुरातत्व खात्याने अथवा कोणी महत्त्वाच्या ऐतिहासिक संस्थेने येथे मार्किंग केलेले आणि त्यांना क्रमांक दिलेलेही पाहायला मिळू शकतात। कदाचित आपल्या फावल्या वेळात मराठा सैनिक येथे ह्या तटबंदीवरच असलेल्या फांजीच्या दगडांमध्ये खळगी करून तेथे कुठल्या तरी पद्धतीचे बोर्ड गेम खेळत असण्याचा अंदाज आहे। याच्या पुढे आपण जेव्हा येथे तटबंदीच्या फांजीवरून फिरत असतो तेव्हा आपल्याला किल्ल्यामध्ये अस्तित्वात असलेल्या जलसाठ्यांपैकी पहिला जलसाठा येथे पाहायला मिळतो। ह्या जलसाठ्याच्या एका बाजूने दगडी भिंत बांधून पद्धतशीरपणे पाणी अडवण्याचे काम देखील केले गेलेले आपल्याला पाहायला मिळू शकते। किल्ल्यावर असलेल्या 3 महत्त्वाच्या जलस्रोतांपैकी हा पहिला जलस्रोत आहे। सध्या येथे अजिबातच पाणी उपसा न झाल्याने आपल्याला ह्याचे पाणी हिरवे, शेवाळलेले, गढूळ, पिण्यायोग्य नसलेले पाहायला मिळते। पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मात्र हा एक महत्त्वाचा जलस्रोत असावा। येथून आपण तटबंदीवर पुढे फिरताना आपल्याला बुर्जामध्ये येथे युरोपीय पद्धतीच्या लोखंडी चाकांच्या गाड्यावर ठेवलेल्या तोफा देखील पाहायला मिळतात। सुरत फॅक्टरी रेकॉर्ड या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये पुढची नोंद 26 ऑक्टोबर 1679 सालची सापडते। दौलत खानाची 37 नौका घेऊन मराठा आरमाराला मदत झालेली असते अशी ही नोंद कळवते। त्याचबरोबर ऑक्टोबरच्या अखेरीस कॅप्टन केगविन आपला अहवाल मुंबईच्या आपल्या ऑफिसला पाठवतो। त्याच्यामध्ये तो पुढील मुद्दे कळवतो की मराठा आरमाराच्या उपस्थितीने घेराबंदी नीट करता येत नाही। छोट्या छोट्या मराठा होड्या आणि मोठ्या मध्यम बोटी सतत खांदेरीवर बांधकाम साहित्य पुरवत राहतात। त्यांचा पाठलाग करता येत नाही, ते ब्रिटिश जहाजांपेक्षा चपळ आहेत। मराठा आरमाराच्या आक्रमणाच्या भीतीने सतत एकत्र राहिल्याने ब्रिटिश आरमाराला सुट्टे होऊन गस्त देखील घालता येत नाही। वेळाचे काम व्यर्थ आहे। आपण ब्रिटिशांच्या बळाने मराठ्यांना रेखू शकत नाही। याच्या पुढची फॅक्टरी रेकॉर्ड बॉम्बे व्हॉल्यूम 19 मधली नोंद सांगते, जी 1 नोव्हेंबर 1679ची आहे। ह्याच्यामध्ये ते लिहितात, ब्रिटिश लिहितात, खांदेरीहून काही मराठी बोटी निघाल्या। दुश्मनाला पकडण्यासाठी आमच्या काही लहान बोटी त्यांच्या पाठी गेल्या, पण त्यांची वल्ही मारण्याची क्षमता आमच्यापेक्षा खूपच चांगली असल्याने त्या सहज निसटून नागावच्या खाडीत पोहोचल्या। तेथील मराठा गोर्राबांच्या माऱ्याने आम्हाला माघार घ्यावी लागली। अशा रीतीने अपयश प्राप्त झाले। आज रात्री मराठ्यांना रसद मिळणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ, परंतु त्यांच्या सरपट्या होड्या आम्हाला आश्चर्यकारक रीतीने चकवतात। तशा चलाख होड्या इंग्रजी आरमारात पण असल्या पाहिजेत अशी नोंद शेवटी अपयशाने खट्टू होऊन ब्रिटिश आरमाराचा कॅप्टन केगविन ह्याने इंग्रजांच्या दफ्तरात केलेली आहे। आणि हा पराक्रम या खांदेरी किल्ल्याच्या साक्षीने मराठ्यांनी घडवून आणलेला आहे। जेव्हा कधी तुम्ही या खांदेरी किल्ल्यावर याल तेव्हा या दारातून सुंदर दिसणारा समुद्राचा नजारा देखील अनुभवा आणि मराठ्यांच्या ह्या पराक्रमाचं स्मरण देखील आवर्जून करा।
अशा रीतीने सर्वच उपाय हरल्याने ऑक्टोबरच्या मध्यापासून कंपनीचे सुरत गव्हर्नर जंजिऱ्याच्या सिद्धीला मदतीसाठी बोलवतात. 16 नोव्हेंबर 1679च्या नोंदीनुसार जंजिरेकर सिद्धी 2 मोठ्या युद्धनौका, 5 फ्रिगेट, 1 गुर्राम, 25 छोट्या बोटी घेऊन इंग्रजांच्या मदतीला खांदेरीच्या परिसरामध्ये येतो. खांदेरी भोवती आता इंग्रज आणि जंजिरेकर सिद्धी अशा 2 नौदलीय शक्ती वेढा घालतात. पण मराठ्यांच्या तर्फे मायाजी नाईक भाटकर आणि दौलत खान हे दर्यावीर त्यांना पुरून उरतात. सिद्धी आल्यापासनं उगाच अतिउत्साहाने प्रचंड गोळाबारी करत सुटतो, पण त्याच्या तोफखान्याच्या या गोळीबारीचा काहीच फायदा होत नाही. इंग्रज मात्र युद्ध खर्चाने मेटाकुटीला येऊन आपला दारुगोळा जपून वापरत असतात. त्यातच मराठ्यांच्या तर्फे अशी एक जबरदस्त अफवा उठवली जाते की कल्याणच्या दिशेने ठाण्याच्या खाडीत उतरून 4000 मराठा घोडेस्वार मुंबईच्या किल्ल्यावर आक्रमण करणार. त्यामुळे ह्या अफवेने इंग्रजांची मात्र घाबरून पाचावर धारण बसते. अर्थात हा छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा असतो की जेणेकरून इंग्रजांवर मानसिक दबाव यावा. ह्याच्या पुढे 22 नोव्हेंबर 1679ची नोंद आपल्याला ब्रिटिश फॅक्टरी रेकॉर्ड्स मध्ये सापडते. ह्याच्यामध्ये आपल्याला मराठी गनिमी कावा देखील समजून येतो. ह्या नोंदीनुसार असं समजतं की ह्या दिवशी खांदेरीला पांढरा झेंडा फडकवला जातो. इंग्रज हे बघून अचानक खुश होऊन जातात आणि आपली एक छोटी बोट खांदेरी जवळ पाठवून चौकशी करतात. कारण सिद्धी आल्यापासनं थळ आणि नागाव येथून खांदेरीला होणारी छोट्या बोटीतनं जी रसद पुरवठ्याची मदत असते ती संपूर्णतः थांबलेली असते व खांदेरीवर अन्न संपल्याचा अंदाज इंग्रजांचा असतो. पण खांदेरी मधील लोक ओरडून सांगतात की कोणी शरण जात नाहीये, हा पांढरा जो बावटा लावलेला आहे हा आमच्या किनाऱ्यावरील लोकांच्या खुणेसाठी आहे, त्यामुळे ताबडतोब येथून चालते व्हा. अशा रीतीने इंग्रजांची फजिती झालेली देखील आपल्याला ह्या नोंदीतून समजून येते. अर्थात मराठे कितीही जरी शूर असले तरी सिद्धी आणि इंग्रज यांच्या संयुक्त फौजांमुळे चौलचे सुभेदार बहिरोपंत पिंगळे व आरमार प्रमुख दौलत खान यांना मदत पाठवण्यामध्ये बऱ्याच अडचणी आलेल्या असतात. त्यामुळे खरोखरच खांदेरीवर रसदेचा आणि अन्नाचा तुटवडा निर्माण होतो. पण आपले आगरी, कोळी, भंडारी, सैनिक व कामगार यांच्यासह त्यांचे नेतृत्व करणारे मायनाक भंडारी हे किल्ल्याचे बांधकाम मात्र कुठल्याही परिस्थितीत थांबवत नाही. 16 नोव्हेंबर 1679 ह्याच परिस्थितीला इंग्रजही सामना करत असतात. त्यामुळे कॅप्टन केंगविनला अजून काही दिवस वेढा चालू ठेवावा, थोडा धीर धरावा असे मुंबईच्या गव्हर्नराचे पत्र येते. शेवटी 27 नोव्हेंबरला महिना अखेरीस कॅप्टन रिचर्ड केग्विन सिद्धी व इंग्रज वेढ्याचा अहवाल पाठवतो. अहवालामध्ये पुढील मुद्दे नमूद असतात. तो म्हणतो, आपण किल्ल्यावर गोळीबार करत नाही याचे जंजिरेकर सिद्धीला फारच जास्त आश्चर्य वाटत आहे. आपण सिद्धीला अलिबाग किनाऱ्याजवळ गावे लुटू देत नाही हे पण त्याला आवडत नाही. पण असे केल्याने शिवाजी खवळून मुंबईवर हमला करेल हा परिणाम त्याला समजून येत नाही. केनरी म्हणजेच खांदेरी बेटातून तेथील सुभेदार कदाचित गव्हर्नरच्या नावे पत्र लिहून देईल अशी आशा आहे, असे 22 नोव्हेंबरच्या होडी प्रकरणातून कळून आले. शिवाजीच्या दरबारातून काही राजकीय हालचाल असल्यास कळवावी. अशा रीतीने कॅप्टन केग्विन सुद्धा मुंबईकर इंग्रजांना सल्लामसलत करून हे जे प्रकरण आहे हे सुटत असेल ते सोडवून घ्यावे असं सुचवण्याचा प्रयत्न करताना आपल्याला येथे दिसतो. 3 डिसेंबरला परत एकदा कॅप्टन केग्विनचा अहवाल मुंबईकर इंग्रजांच्या दफ्तरात नोंदलेला आहे आणि ह्या अहवालातनं मात्र आपल्याला मराठा आरमारातील हेर खाते किती स्ट्रॉंग होते ह्याचं
अतिशय मजेदार असं उदाहरण सापडतं. केगविन म्हणतो, चलाख मराठ्यांनी परत चकवली. सिद्धीच्या गलबतांनी शिवाजीच्या 2 बोटी धरल्या, पण त्यावरील लोकांनी आम्ही इंग्रजांचे लोक असे सांगून त्यांना चकवले. आश्चर्याचे बाब म्हणजे त्यांनी आमच्याकडील एका जहाजाच्या कॅप्टनचे नाव, रँक, त्याच्या फौजेतील नोकरांचे हुद्दे वगैरे माहिती बिनचूक सांगून आपली सुटका करून घेतली. सिद्धीचे लोक प्रत्येक दिवशी बेटावर गोळे मारत आहेत. मराठा नौदल खात्यात सुद्धा हेर होते आणि ह्यांचे काम किती अचूकपणे चालू होते हे आपल्याला या नोंदीतनं समजून येते. कारण इंग्रजांच्या जहाजाचे कॅप्टन कोण, त्यांच्या फौजेमधील जी हायरार्की असते म्हणजे उतरत्या श्रेणींची अधिकाऱ्याची रचना, त्यांचे रँक्स आणि त्यांचे इंग्लिश शब्द सुद्धा मराठ्यांना त्याही काळात बिनचूकपणे ठाऊक होते. आणि जेव्हा सिद्धीच्या माणसांनी मराठा बोटी पकडल्या तेव्हा हीच माहिती त्यांच्या तोंडावर फेकून मारून आपली सुटका मराठ्यांनी त्या काळी करून घेतली होती. असा मजेदार आणि मराठ्यांचं गुप्तहेरामधील कौशल्य आहे ते दाखवणारी ही नोंद आपल्याला ब्रिटिश फॅक्टरी रेकॉर्ड मधनं दिसून येते. मराठ्यांच्या चातुर्याच्या आणि पराक्रमाच्या अशा कथा ऐकता ऐकता तटबंदीवरून गडभ्रमंती करणे हा एक वेगळाच आनंददायक अनुभव असतो. ही भ्रमंती करता करता आपल्याला ह्या किल्ल्याच्या बाजूने आधुनिक काळामधले देखील युद्ध व्यवस्थेसाठी, संरक्षणासाठी निर्माण केलेले हे रडाराची यंत्रणा दिसून येते. आणि त्याचबरोबर या फांजीवरून चालताना येथे प्राचीन काळी शिपायांसाठी मनोरंजनाचे आणि विरंगुळ्याचे एक साधन म्हणून केलेल्या खळग्याच्या खेळांची निर्मिती सुद्धा आपण केलेली येथे पाहू शकतो. याखेरीज तटबंदीवरून चालताना जाणवलेली एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्या तटबंदीच्या फांजीवरून चालतो ती फांजी वगळता बाजूला असलेल्या जंग्या आणि चर्यांच्या रचनेमध्ये कुठेही चुन्याचा वापर केलेला पाहायला मिळत नाही. चौकोनी आकाराचे अजस्त्र शिलाखंड अतिशय खुबीने एकमेकांवर रचून ही प्रचंड भव्य अशी पश्चिमेच्या बाजूला खुल्या समुद्राच्या दिशेने असणारी तटबंदी येथे युद्ध काळामध्येच बांधून काढण्यात आलेली आहे. चुना लावून जो बांधकामाला वेळ लागतो तो टाळून केवळ अजस्त्र अशा दगडांच्या वजनाच्या साहाय्याने बांधण्यात आलेल्या ह्या बांधकामाचा एक अनोखा नमुना आहे आणि महाराष्ट्राच्या मराठा वास्तुशास्त्राचे एक दुर्मिळ असं उदाहरण आहे. येथून आपण अजस्त्र असा तट आणि त्याच्या लागून असलेले बुरुज देखील अतिशय चांगल्या रीतीने पाहू शकतो. आणि समुद्रातनं जाणाऱ्या जहाजांमधून ही तटबंदी किती भव्य दिसत असेल आणि त्यावर दिमाखाने फडकणारा आपला भगवा कसा दिसत असेल याची उत्तम रीतीने कल्पना करू शकतो. अशा रीतीने गडभ्रमंती करता करता मराठा वास्तुशास्त्राचे हे अतिशय महत्वाचे ठळक उदाहरण पाहून झाल्यावर परत एकदा आपण इतिहासाच्या पानांमधून डोकावून बघूया. अशा रीतीने ऑगस्ट महिन्यापासून सुरू झालेले खांदेरीचे हे जलयुद्ध डिसेंबर महिन्यात देखील तसेच सुरू राहते. पण या युद्धामुळे इंग्रज मात्र पुरते मेटाकोटीला आलेले असतात. आता हळूहळू ते छत्रपती शिवाजी महाराजांशी तहाच्या गोष्टी बोलू लागतात आणि छत्रपती शिवाजी महाराज देखील ह्या क्षणाचीच वाट पाहत असतात. आणि ह्याच गोष्टीची नोंद आपल्याला ब्रिटिश फॅक्टरी रेकॉर्ड मध्ये केली गेलेली आढळते. 1 जानेवारी 1680 मुंबईवरून सुरतेच्या मुख्यालयात पाठवले गेलेले पत्र आपल्याला हीच नोंद उलगडून सांगते. या पत्रात पुढील प्रमाणे माहिती मिळते. इंग्रज म्हणतात, मागील महिनाभर शिवाजीचे चौल सुभेदार तहाची वाटघाट करतात, पण बोलणी लांबत चालली आहेत. सिद्धीच्या उपद्रवाने मराठा हेजीब म्हणजे राजदूत उशीर करतात. सिद्धीस हे कळून आल्यास तो आपणास सहाय्य करणार नाही. मुंबईला आर्थिक ताण पडत चालला आहे. खांदेरी काही शिवाजी सोडणार नाही अशी चिन्ह आहे. ह्याच्यातूनच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची अतिशय डावपेचात्मक आणि कुटील राजनीती कळून येते. छत्रपती शिवाजी महाराज बोलणी लांबवत जाऊन
सिद्धी आणि इंग्रजात फूट कशी पडेल याचा प्रयत्न करतात, पण एका बाजूने इंग्रजांना तहाचे आमिषही देतात की जेणेकरून त्यांना आशा लागून राहील की काहीतरी पदरात पड, आणि या वाटाघाटी करण्यासाठी चतुर मुत्सुद्दीनची नेमणूक करतात. म्हणजेच रायगडाच्या राजधानीहून अनाजीपंत सुरनीस आणि चौलवरून बहिरोपंत पिंगळे हे दोघे राजनीतितज्ञ इंग्रजांच्या कुशल राजनीतिपटूंशी तितक्याच चतुराईने चर्चा पत्रव्यवहार करून हे शीतयुद्ध लांबवत ठेवतात. पण ह्याच वेळेला थळच्या कोटातनं आणि नागावच्या खाडीमधून सतत चांगल्या मालाचा, रसदीचा, अन्नधान्याचा पुरवठा करून दौलत खान हा मराठा सरखेल सतत खांदेरीला कशी मदत पोहोचेल, तिकडच्या बांधकामात कशी रुकावट पैदा होणार नाही याच्याकडे चोख लक्ष देतो. आणि खुद्द खांदेरीवर मायनाक भंडारी हे मराठ्यांचे नौदलाचे सरदार चिकाटीने खांदेरी किल्ल्याचे बांधकाम करत राहतात. ह्या चौतर्फा नीतीने छत्रपती शिवाजी महाराज इंग्रजांना खेळवत खेळवत खांदेरीचे बांधकाम सुद्धा थांबणार नाही याची दक्षता घेत आपला जो नौदलासाठी असलेला बेत आहे तो यशस्वी रीतीने पार पाडतात. आणि अखंड डिसेंबर महिना ह्याच राजकीय घडामोडी आणि युद्धामध्ये जातो. 13 जानेवारी 1680 ह्या रोजीची ब्रिटिश फॅक्टरी रेकॉर्ड मधली नोंद सांगते की आता खांदेरीच्या तटबंदीच्या भिंती चांगल्या 8-10 फूट उंच झाल्या आहेत. सिद्धी उंदेरीच्या बेटावर उतरला आणि तिकडे तोफखान्याचे मोर्चे लावून थळवर गोळाबारी केली, पण त्याचा फायदा झाला नाही. नागाववरून दौलत खानाचा उंदेरीवर हमला झाला, पण सिद्धीने मराठ्यांना पाठी रेटून विजय मिळवला आणि उंदेरीवर बस्तान बसवले. तर मित्रांनो, अशा रीतीने आपण उंदेरीच्या जन्माची कथा ऐकता ऐकता तटबंदीवरून चालत पुढच्या वास्तुरचनेपाशी येऊन पोहोचतो. ही वास्तुरचना म्हणजे दुसऱ्या एका गोदामाची बुरुजाच्या अंतर्गत भागात असलेली रचना आहे. ह्याच्या पहिल्या खोलीचे छत मात्र पडून गेले आहे. कदाचित येथे दगडी छत असावे जे कालौघात पडून गेले. मात्र अंतर्गत खोलीच्या भागात असलेले दगडी छत आजही आपण पाहू शकतो आणि त्यावरून फिरून तटबंदीच्या फांजीमध्ये असलेल्या ज्या तोफांच्या जंग्या आहेत त्या देखील बघू शकतो. येथून आता परत आपण आपला प्रवास तटबंदीवर सुरू ठेवून परत एकदा इतिहासाच्या पानांकडे वळूया. जंजिरेकर सिद्धीने उंदेरीच्या बेटावर आपलं लष्कर उतरवले आणि तिथून तो तोफांचे मोर्चे लावून खांदेरी आणि थळावर गोळाबारी करू लागला. हे लष्करी दृष्ट्या अतिशय धोक्याचे चिन्ह होते. त्यामुळे 27 जानेवारी 1680 या दिवशी मराठ्यांतर्फे मराठ्यांच्या नौदल प्रमुख दौलत खानाचा उंदेरीवर जबरदस्त हमला होतो. या हमल्यामध्ये मराठा नौदलाची 30 तरांडी सामील असतात, पण जंजिरेकर सिद्धी देखील कडक प्रतिहमला करून मराठ्यांना पाठी हाकलून देतो. ह्या युद्धामध्ये सिद्धीचे 3 शिपाई ठार होतात तर 60 शिपाई जखमी होतात. मराठ्यांच्या हानीचा मात्र नीट पत्ता लागत नाही, पण त्यांची बरीच जास्त माणसं ठार झाली असावीत असं इंग्रजांना वाटतं. कारण इंग्रजी अहवालानुसार मराठ्यांची 8 प्रेत समुद्रात तरंगताना त्यांनी मोजलेली असतात असं 27 जानेवारी 1680 सालची नोंद सांगते. अशा रीतीने डिसेंबरचा अख्खा महिना ते जानेवारीचा देखील अख्खा महिना युद्ध आणि तहाच्या वाटाघाटी चालूच राहतात. शेवटी 12 जानेवारी 1680 ला अनाजीपंत सुरनीस रायगडावरून मराठ्यांच्या वतीने तहाची कलमे पाठवतात. पहिलं कलम, तुमचं व सिद्धीचा आरमार खांदेरीहून माघारी गेले पाहिजे. दुसरं कलम, सिद्धी निघत नसेल तर तुम्ही त्याला पाणी, अन्न, दारुगोळा अशी मदत थांबवायची. सिद्धी जाईपर्यंत इंग्रजांतर्फे हे कलम पाळले गेले आहे की नाही याची खातरजमा करायला आमची 10 प्रतिनिधी व सरकारी वाकणीस मुंबईत राहील. कलम 3, कर्जदार दिवाळखोर मराठा राज्यातनं मुंबई हद्दीत आल्यास त्यास मराठा सरकारच्या ताब्यात द्यावे. हे अमान्य असल्यास तुमच्या इंग्रजी पंचायतीमध्ये त्या व्यवहाराचा खटला चालवून हा
व्यवहार तुम्ही चालवावा. कलम 4. नागोठणे व पेणच्या खाडीत कोणीही मराठा शत्रूस प्रवेश देऊ नये. या लढाईमध्ये जंजिरेकर सिद्धीने आमच्या हद्दीतून बरीच माणसे धरली. ती सोडून देण्यास सिद्धीवर दबाव ठेवावा. नंतर भविष्यात देखील त्यास ह्या खाडीच्या प्रदेशात प्रवेश देऊ नये. कलम 5. मराठा मुलखातील व्यापारी खरेदी विक्रीसाठी मुंबई बंदरात येतील, त्यास चांगली वागणूक द्यावी. इंग्रजास देखील आमचे बंदरी अभय असेल. कलम 6. सिद्धीचा सेनापती दाऊद खान मुंबईत असतो, त्यास तत्काळ तेथून निघून जाण्यास सांगावे. सिद्धीच्या हबसी फौजेस मुंबई अथवा माझगाव बंदरात थारा देऊ नये. अशा रीतीने 16 जानेवारी 1680 इंग्रज तहाच्या अटी मान्य केल्याचा पत्रव्यवहार करतात आणि त्याचबरोबर मैत्रीचे प्रतीक म्हणून इंग्रजी कैदी सोडण्याची मागणी करतात. 27 जानेवारी 1680 या दिवशी मराठ्यांकडून तह मंजूर झाल्याचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सही शिक्क्याचे पत्र जारी होते आणि कैद्यांच्या सुटकेआधी खांदेरीचा वैडा उठवावा ही छत्रपती शिवाजी महाराज इंग्रजांना आज्ञा करतात. अशा रीतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांवर तांत्रिक दृष्ट्या कसा विजय मिळवला याची कथा ऐकता ऐकता आपण तटबंदीवरून चालत आपल्या पुढच्या वास्तुविशेषाजवळ पोहोचतो. येथे पोहोचताना आपण तटबंदीवरून फिरत असताना सतत डाव्या बाजूला आपल्याला विविध वास्तूंच्या पायाच्या चौथऱ्यांचे अवशेष दिसत राहतात. पण ह्या वास्तू नक्की कुठल्या असाव्यात ह्याचा काहीच अंदाज करणे आता शक्य नाही, कारण हे चौथरे देखील ओळखण्यापलीकडे नष्ट व्हायच्या मार्गावर आहे. पण येथून आपल्याला दीपगृह मात्र चांगल्या रीतीने पाहता येते. येथेच तटबंदीवरून खाली उतरण्याच्या पायऱ्या आहेत आणि आज अनोखी वास्तुरचना म्हणून मी जे मगाशी सांगितले ते ह्या खांदेरी किल्ल्याचे चोर दरवाजा किंवा एक छोटे प्रवेशद्वार येथे आपण पाहू शकतो. येथे संपूर्ण दगडी भिंतीला आतमधून पोखरून एक छोटेसे द्वार येथे तयार करण्यात आलेले आहे. येथे आपण बघू शकतो की या दाराला सुंदर लाकडी चौकट होती. त्याचबरोबर भिंतीच्या अंतर्गत भागात देखील कुठेही चुन्याचा वापर देखील न करता या द्वाराची रचना करण्यात आलेली आहे. किल्ल्याला नेहमी 2 द्वारे असावीत ह्या छत्रपतींचा नियम येथेही पाळण्यात आलेला आहे. येथे आपण पाठच्या बाजूच्या खडकाळ किनाऱ्यावर किल्ल्याच्या तटबंदीतनं बाहेर येऊ शकतो. हे द्वार संकटकाळी संदेशांची देवाणघेवाण करण्याकरता किंवा रसद पोहोचवण्याकरता वापरात येत असावे. येथून आपण बिना चुन्याच्या घट्ट दगडी बांधणीच्या बळकट तटबंदीचे अतिशय सुंदर दर्शन येथून करू शकतो. याच्याच पुढे अवघ्या 1 महिन्यात म्हणजेच 3 एप्रिल 1680 ह्या काळ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज स्वर्गवासी होतात. पण मराठ्यांच्या नौदलाचा खांदेरीचा वेढ्याचा आणि ह्या बांधकामाचा धडाका मात्र थांबत नाही. 8 एप्रिल 1680 या दिवशीच्या इंग्रजी नोंदीनुसार डेप्युटी गव्हर्नर चाइल्डच्या खटपटीने शिवाजीचा तह झाला. तहाप्रमाणे सर्व कैदी मुंबईत परत आले, पण खांदेरी बेट मात्र शिवाजीच्याच ताब्यात ठेवावे लागले. अशी आपल्याला इंग्रजांची थोडक्यात लिहून दिलेली शरणागती देखील फॅक्टरी रेकॉर्ड्समध्ये पाहायला मिळते. याच्याच नंतर 15 मे 1680 म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये मराठा आणि सिद्धी यांची एक नौदलाची लढाई खुल्या समुद्रामध्ये खांदेरी जवळच होते आणि ह्या लढाईत खांदेरीच्या किल्ल्याचा आपल्याला पहिल्या प्रथम उपयोग झालेला दिसतो. कारण मराठा जहाजे लढाईनंतर आश्रयासाठी खांदेरीच्या किल्ल्यामध्ये येतात, त्यामुळे सिद्धीला माघार घ्यावी लागते. याच्यानंतर साधारण वर्षभराने म्हणजेच 8 जून 1682 या दिवशी मुंबईहून सुरतेच्या मुख्यालयात गेलेल्या एका पत्रात खांदेरीच्या पराक्रमाची अजून एक नोंद सापडते. संभाजीच्या खांदेरीवरील जहाजांनी कंपनीची गेल्या 7-8 महिन्यात बरीच शिबाडे लुटली. इमारती लाकडाने भरलेले 4000 रुपये किमतीचे जहाज जाळून टाकले.
अशी ही नोंद आपल्याला खांदेरीची दहशत मुंबईवर किती होती ते सांगते. याच्यानंतर आपल्याला पुढची नोंद 28 नोव्हेंबर 1683 सापडते. मुंबई ते सुरत पत्र. संभाजीच्या खांदेरीच्या किल्लेदाराने दाभोळहून मुंबईला येणारी 3 शिबाडे धरली, पण कंपनीच्या विनवणीवरून सोडून दिली. खांदेरीत मराठ्यांची 13 गलबते आहेत व नागावला 35 गलबते आहेत. त्यांच्या दहशतीने व्यापारी जहाजे मुंबईत येण्यास घाबरतात. अशा रीतीने मराठा नौदलाचा दरारा मुंबई बंदरावर खांदेरीच्या रूपाने सुरू होतो. 1685 ह्या वर्षी खांदेरी किल्ल्याचे 3रे किल्लेदार माणकोजी सूर्यवंशी यांची नेमणूक 3 वर्षाकरता छत्रपती संभाजी महाराज खांदेरी किल्ल्यावर करतात. येथून पुढे खांदेरीच्या फारशा काही नोंदी आढळत नाही, कारण ह्याच दरम्यान सर्वशक्तिमान दिल्लीचा मुघल बादशाह औरंगजेब स्वराज्यावर आक्रमण करून आलेला असतो आणि स्वराज्याच्या फौजा मुख्यत्वे करून नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे ह्या घाटावरील प्रदेशामध्ये औरंगजेबाच्या मुघली फौजेशी लढण्यामध्ये व्यस्त असतात. त्या आणि कोकणात देखील औरंगजेबाच्या हुकुमाने जंजिरेकर सिद्धी फारच जास्ती प्रबळ झालेला असतो आणि त्याने मराठ्यांशी विविध आघाड्यांवर लढा सुरू केला असतो. त्यामुळे इतिहासातल्या या धामधुमीच्या लढाईच्या काळातल्या नोंदी मात्र फारशा आढळत नाही. एक नोंद आपल्याला 26 डिसेंबर 1689 ह्या दिवसाची सापडते. ही नोंद इंग्रजांनी लंडनला पाठवलेल्या पत्रामधील केलेली आहे. त्याच्यामध्ये असं नमूद आहे, मुंबई बेटाच्या आसपासचा व दक्षिणेकडील सर्व कोकणचा प्रदेश मोगलांच्या अधीन झाला असून हिंदू राजाचे उच्चाटन झाले आहे. केवळ खांदेरी, कुलाबा व पद्मदुर्गाचे 3 किल्ले मराठ्यांच्या ताब्यात उरले आहेत. या नोंदीवरून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे कौतुक करावेसे वाटते, कारण ह्या नोंदीनुसार आपल्या श्रीमंत छत्रपती संभाजी महाराजांना जेव्हा औरंगजेब हाल हाल करून ठार मारतो आणि त्याच्यानंतर मराठी साम्राज्याची वाताहत होते, त्यावेळेला सुद्धा मोठमोठे किल्ले जसे की सिंहगड, राजगड, रायगड हे सुद्धा मोगलांपुढे नमते घेऊन मोगलांच्या अधीन होतात. पण जलदुर्ग असणारे खांदेरी, कुलाबा आणि पद्मदुर्ग हे मात्र मोगलांना जिंकता येत नाही आणि हे 3 किल्लेच स्वराज्य टिकवून धरतात. हे इंग्रजांनी नमूद केलेल्या पत्रातून आपल्याला समजून येते आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी नौदल का उभारले आणि त्याचे महत्व किती होते ह्याचं सुद्धा महत्व समजून येते. श्रीमंत छत्रपती संभाजी महाराजांच्या वीरश्रीयुक्त बलिदानानंतर देखील स्वराज्य जुलमी औरंगजेबापुढे हार न मानता झुंजत राहते. नोव्हेंबर 1689 या महिन्याच्या सुमारास स्वराज्याचे 3रे छत्रपती राजाराम महाराज जिंजीला पोहोचतात. त्यांच्याबरोबर मराठा राजमंडळातील सरखेल, सिधोजी गुजर पण तिकडेच असतात. याच दरम्यान सिधोजी गुजरांचे दुय्यम सरखेल कान्होजी आंग्रे आणि भवानाजी मोहिते हे कोकणात आघाडी सांभाळतात. कान्होजी आंग्रे यांचा याच दरम्यान उदय होतो. ते मोठ्या त्वेषाने आणि शौर्याने मोगलांशी आणि जंजिरेकर सिद्धीशी भांडून लढून त्यांनी जिंकलेला प्रदेश परत स्वराज्यात आणण्याचा आटोकाट प्रयत्न करतात आणि याच दरम्यान कोकणावर मराठ्यांचा परत संपूर्णपणे ताबा मिळवण्यासाठी अतिशय शौर्याने ह्या सर्वांशी लढतात. ह्याच दरम्यान साधारणपणे 10-1 वर्षामध्ये पुढे महाराणी ताराबाईंच्या राजकीय कारकिर्दीमध्ये कान्होजी आंग्रेंना त्यांचं हे समुद्रावरील शौर्य पाहून आणि त्यांनी कोकणचा प्रदेश जो जिंकलेला असतो त्याची मराठा साम्राज्याला झालेली मदत पाहून महाराणी ताराबाई कान्होजी आंग्रे यांना पुढील सरखेल बनवतात. मित्रांनो, आता आपण या दुर्गाची गडभ्रमंती करत असताना या अतिशय सुंदर अशा तटबंदीपाशी येऊन पोहोचलो आहोत. येथे आपण मगाशी चोर दरवाजा पाहिला आणि तुम्हाला
आम्ही चोर दरवाजातनं बाहेर येऊन ही भव्य तटबंदी कशी दिसत आहे अनुभव करण्याचा यूट्यूबच्या माध्यमातून संधी दिली। येथे तुम्हाला एक महत्त्वाचं वैशिष्ट्य दिसत असेल, तटाची भिंत समुद्राच्या पाण्याच्या लेवलपासून खूपच दूर आहे। अर्थात ओहोटीची वेळ आहे म्हणून असं आहे, पण भरतीच्या वेळेला देखील समुद्राचं पाणी तटबंदीला फारसं स्पर्श करू शकत नाही। याच्या पाठी देखील छत्रपती शिवाजी महाराजांचं दुर्गविज्ञान कारणीभूत आहे। हे जे दगड आहेत तुम्हाला इथे दिसलेले असंख्य छोटे मोठे शिलाखंड अस्ताव्यस्त पसरलेले आहेत। हे दगड नैसर्गिकरित्या येथे नसून येथे मुद्दामून आणून ओतण्यात आलेले आहे असे बहुतेक इतिहासकारांचं मत आहे। याच्या पाठी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या नौदल तज्ज्ञांची दूरदृष्टी आणि ऑब्झर्वेशन होते। त्यांना माहिती होतं की समुद्राच्या लाटा जर सतत तटबंदीला धडकत राहिल्या तर तटबंदी कमकुवत होईल, पण त्यांना जर अवरोध निर्माण केला मध्ये तर त्यांचा जो फोर्स आहे धडकण्याचा तो कमी होऊन तटबंदी जास्तीत जास्त काळ टिकू शकेल। त्याच्यामुळे त्यांनी खडकांच्या राशी आणून येथे ओतल्या, जेणेकरून वादळ वाऱ्यात जेव्हा अतिशय वेगाने लाटा किनाऱ्याकडे झेपावतात तेव्हा पहिल्या प्रथम या दगडांना धडकून त्यांचा वेग अतिशय कमी होतो आणि शांत संयत अशा लाटा केवळ या इथे येऊन भिंतीला केवळ स्पर्श करतात, जेणेकरून भिंती आहे तितक्याच कणखर शतकानुशतकं टिकतात। त्याच्याचमुळे त्यांनी इथे याचे खडक पसरून ठेवले जेणेकरून लाटांचा वेग कमी व्हावा आणि पुढे जाऊन 19व्या-20व्या शतकात हेच तंत्रज्ञान सिमेंटचा उपयोग करून इंग्रजांनी मुंबईच्या मरीन ड्राईव्हमध्ये टेट्रापॉडच्या स्वरूपात वापरले। तुम्ही जर कधी मरीन ड्राईव्हला गेला असेल तुम्हाला तिथे असंख्य टेट्रापॉड विखरून ठेवलेले दिसतात, त्याचाही उद्देश तोच आहे, लाटांचा वेग जो आहे तो धडकण्याचा कमी व्हावा आणि मरीन ड्राईव्हचा जो मुख्य भिंत आहे त्याला धक्का पोहोचू नये म्हणून इंग्रजांनी प्रगतीच्या शिखरावर असताना देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आधी 2 शतकं वापरलेली युक्ती मुंबईतही वापरली। हेच आपल्याला गडभ्रमंती करताना अनुभवायचे असते। केवळ येथे येऊन सुंदर असे सेल्फी काढून त्याचे फेसबुकवर पोस्ट करून भागत नाही। छत्रपती शिवाजी महाराजांनी बनवलेले हे दुर्ग सजगतेने बघावे लागतात आणि त्यांची दूरदृष्टी कशी होती ती आत्मसात करण्याचा 1% तरी प्रयत्न केला तरी आपला भारत नक्की प्रगतीपथावर जाईल अशी मला कन्फर्म आशा वाटते। तर मित्रांनो, या भागातून आपण जलदुर्ग खांदेरीच्या जन्माची कथा जाणून घेतली आणि श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज व श्रीमंत छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकाळातील खांदेरीच्या पराक्रमाची गाथा देखील समजून घेतली। त्याचबरोबर गडभ्रमंती करताना बुरुजामधील गोदाम, तटामधील चोर दरवाजा अशी वेगवेगळी दुर्ग वैशिष्ट्ये पाहिली। आता पुढील भागात उर्वरित दुर्गदर्शन करता करता उत्तर मराठाशाही कालखंडात खांदेरीच्या इतिहासाने कोणकोणती वळणे घेतली, सातासमुद्रापार आलेले इंग्रज व क्रूर कपटी सिद्दी हबशी यांच्याशी मराठ्यांच्या पुढच्या पिढीतील झुंजार सरखेलांनी कशी लढत दिली त्याची कथा पाहूया। त्यासोबत हा भाग आपल्याला आवडला असल्यास लाईकचे बटन दाबून आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। चॅनेलवर प्रथमच भेट दिली असल्यास मराठी मातीचा इतिहास व शिवछत्रपतींच्या दुर्गदर्शनासाठी सह्याद्री नेचर ट्रेल्सला नक्की सबस्क्राईब करा। मराठा नौदलाच्या पराक्रमाची ही दुर्गदर्शनासोबत असणारी सफर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या मित्रांना, परिचितांना नक्की फॉरवर्ड करून आम्हाला मदत करा ही नम्र विनंती। खांदेरीच्या पुढील भागात लवकरच पुन्हा भेटू। तोपर्यंत सह्याद्री नेचर ट्रेल्सचे व्हिडिओ पाहत राहा। धन्यवाद।